नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्य विभागासाठी एक सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपण टॉपिक वाईज पूर्ण सिलेबस शिकवणार आहोत. त्यानंतर आपण याची MCQ सुद्धा घेणार आहोत. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. हे जे टॉपिक आहे हे तुम्हाला जिल्हा परिषद, त्यानंतर नगर परिषद या सर्व एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. प्रजनन संस्था रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याची व्याख्या बघू. मानवामध्ये नवीन संतती निर्माण करण्यासाठी कार्य करणाऱ्या अवयवांच्या समूहाला प्रजनन संस्था असे म्हणतात. मानवामध्ये प्रजनन प्रक्रिया पुरुष आणि स्त्री यांच्या सहभागाने पूर्ण होते. या संस्थेमुळे मानवजातीचा विस्तार व सातत्य टिकून राहते. पुरुष प्रजनन संस्थेमध्ये खालील प्रमुख अवयवांचा समावेश होतो. पहिले आहे वृषण. वृषण हे पुरुष प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव असून यामध्ये शुक्राणू तयार होतात. तसेच येथे टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन तयार होतो. त्यानंतर अंडकोष्ठ ही त्वचेची पिशवी असून त्यामध्ये वृषण असतात. याचे कार्य वृषणाचे संरक्षण करणे व योग्य तापमान राखणे आहे. वीर्यवाहिनी. वृषणात तयार झालेले शुक्राणू वीर्यवाहिनीद्वारे पुढे नेले जाते. त्यानंतर लिंग हा पुरुष प्रजनन संस्थेचा बाह्य अवयव आहे. यामध्ये माध्यमातून वीर्य स्त्रीच्या शरीरात पोहोचवले जाते. त्यानंतर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये खालील अवयवांचा समावेश होतो. अंडाशयामध्ये अंडाणू तयार होतात. तसेच ते एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तयार होतात. अंडाशयातून बाहेर पडलेल्या अंडाणू अंडवाहिनी मार्गे गर्भाशयात जाते. या ठिकाणी फलन होण्याची शक्यता असते. गर्भाशय हा नाशपातीच्या आकाराचा पोकळ अवयव असून येथे फलनानंतर गर्भाची वाढ व विकास होतो. योनी हा गर्भाशयाशी जोडलेला मार्ग असून प्रसूतीच्या वेळी बाळ बाहेर येण्याचा मार्ग आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन. त्यानंतर शुक्राणू आणि अंडाणू यांच्या संयोगाला फलन असे म्हणतात. फलन प्रामुख्याने अंडवाहिनीमध्ये होते. फलनानंतर झायगोट तयार होतो आणि पुढे यांच्यापासून गर्भाची निर्मिती होते. प्रजनन संस्थेचे कार्य शुक्राणू व अंडाणू तयार करणे, फलन प्रक्रिया घडवून आणणे, गर्भाची वाढ व विकास करणे, नवीन संतती निर्माण करणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टॉपिकसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा.